हाय, गुड आफ्टरनून. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सहसंयोज बंध म्हणजे काय हे बघितलं होतं आणि त्यामध्ये दोन फॉर्म्युले आपण बघितले होते. म्हणजे त्यामध्ये इलेक्ट्रॉन ठपका पद्धत असेल, रेषा पद्धत असतील, ते आपण बघितले होते. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण सॉल्व करूयात. इथे दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल पहा. क्लोरीनचा अणुअंक दिलेला आहे 17. क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? क्लोरीनचा अणुअंक किती दिलेला आहे? 17 दिलेला आहे. मग याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय येईल आता पहा. 2,8,7 हे याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन येईल. मग याच्या संयुजा कक्षेमध्ये, संयुजा कवचात म्हणजे आउटर मोस्ट शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे क्लोरीन जो आहे याच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जर कधी आपण बघितली तर ती किती येणार आहे? 7 येणार आहे. हे झाले फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. सेकंड क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे. क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 असे आहे. क्लोरीनचे रेणुसूत्र काय दिलेले आहे? Cl2. क्लोरीनच्या रेणूंची इलेक्ट्रॉन ठपका संरचना व रेषा संरचना यांचे रेखाटन करा. आपल्याला दोन फॉर्म्युले विचारलेले आहेत, दोन पद्धती विचारलेल्या आहेत. पहिली आहे इलेक्ट्रॉन ठपका पद्धत आपल्याला इथे विचारलेली आहे. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला. तर पाहूयात काय आहे. आता आत्ताच आपल्याला माहिती झालं आहे क्लोरीन जो आहे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये म्हणजे संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग आपण 2 क्लोरीन राईट डाऊन करूयात. हा पहिला आणि हा दुसरा. आपल्याला इथे काय दिलेलं आहे? क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 दिलेले आहे. आपण इलेक्ट्रॉन ठपका पद्धत पाहतोय. तर क्लोरीनच्या याच्या संयुजा कवचात 7 इलेक्ट्रॉन आहेत ते एक राईट डाऊन करूयात. 1 2 3 4 5 6 आणि राहिला कोणता? शेवटचा. हा इथे राईट डाऊन केला मी. दुसरा क्लोरीन जो आहे 1 2 3 4 5 6 आणि हा इथे राईट डाऊन केला. आता याच्यामध्ये काय होणार आहे? याला स्टॅबिलिटीसाठी म्हणजे इथे 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. तर मोजा बरं. आता हा पहिलं सर्कल आपण इथे दाखवलं, आपण पाहिलं होतं. हे झालं दुसरं सर्कल. मग दोघांनी काय केले? एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअरिंग केले. मध्ये आहे हा पहा, हा सहसंयोज बंध आपण म्हणतो. ही जी पद्धत आहे ही इलेक्ट्रॉन ठपका पद्धत आहे. ही पद्धत कोणती आहे? इलेक्ट्रॉन ठपका पद्धत. काही करायचं नाही, त्याच्या संयुजा कवचात जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे पाहिजे आणि 8 इलेक्ट्रॉन होत आहेत का दोघां मिळून ते आपण इथे चेक करायचं. होत आहेत पहा. आता हा फर्स्ट क्लोरीन आणि हा सेकंड पहा, ते 2 आहेत. 2 + 2 4, 4 + 2 6 आणि शेअरिंग केले 2 म्हणजे किती झाले? 6 झाले. आता ही कोणती पद्धत पाहिली आपण इथे? इलेक्ट्रॉन ठपका पद्धत. आता दुसरी कोणती आहे? रेषा संरचना. दुसरी कोणती आहे? रेषा संरचना. क्लोरीन किती आहेत? 2. हा पहिला क्लोरीन, हा दुसरा क्लोरीन. याच्यामध्ये बंध कोणता आहे? सहसंयोज बंध. त्यासाठी एक लाईन आपण राईट डाऊन केली, एक रेषा राईट डाऊन केली. मग इथे 1 2 3 4 5 6 सातवा जो आहे ह्या रेषेमध्ये गेला आहे. दुसऱ्याचं बी सेम 1 2 3 4 5 आणि 6. दुसरा जो तो कुठे गेलेला आहे? रेषेमध्ये गेलेला आहे. एवढं सोपं आहे. इलेक्ट्रॉन ठपका पद्धत आणि रेषा संरचना एकदम सोपी पद्धत आहे. हा झाला सेकंड क्वेश्चन. आता पुढे अजून काय विचारलेलं आहे? क्वेश्चन नंबर 3 पहा. किती नंबरचा आहे हा? क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे? पाण्याचे रेणुसूत्र दिलेले आहे H2O. पाण्याचे रेणुसूत्र दिलेले आहे H2O आणि या त्रिअणु रेणूची इलेक्ट्रॉन ठपका संरचना, रेषा संरचना काढा. तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचे रेणुसूत्र दिलं H2O आणि विचारले काय? इलेक्ट्रॉन ठपका पद्धत कोणती विचारलेली आहे? इलेक्ट्रॉन ठपका पद्धत इथे विचारलेली आहे. त्याला इलेक्ट्रॉन डॉट फॉर्म्युला म्हणतो. आता ती पाहूयात. आता यासाठी आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजन माहिती पाहिजे. त्याचा बाह्यतम कवचामध्ये, संयुजा कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत ते पाहूयात. आधी हायड्रोजनचं तर काय इझी आहे. दुसरा कोणता आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा अणुअंक आहे 6. ऑक्सिजनचा अणुअंक किती आहे? 6. त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण जर कधी बघितलं ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8. तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण जर कधी आपण बघितलं तर ते येईल 2,6. बरोबर, 2,6 येईल. हायड्रोजनचं 1 आहे. आता मी इथे पहिला हायड्रोजन इथे राईट डाऊन केला, दुसरा हायड्रोजन राईट डाऊन केला आणि मध्ये कोण आहे?
हा ऑक्सिजन आहे, हा H2Oचं रेणुसूत्र आहे. तर आधी आपण जे हायड्रोजन जे आहे, हायड्रोजनचे किती असणार आहे, अणुअंक एकच आहे, त्यामुळे त्याच्या संयोजक कवचात एकच इलेक्ट्रॉन आहे. हा इथे दाखवला एका फुल्लीने दाखवला, हा दुसरा इथे दाखवला या एका फुल्लीने हायड्रोजनचा. ऑक्सिजनकडे किती आहेत, 6 आहेत. पहा बरं 6 कसे राईट डाऊन करणार आपण, 1 2 3 4. पाचवा जो आहे हा ऑक्सिजनला कितीची गरज आहे, एका याची. हायड्रोजनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, दुसऱ्या हायड्रोजनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. पहा मग काय होतं आहे, आता दोघांमध्ये सहसंयोज बंध झाला, म्हणजे हायड्रोजनने काय केले, ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन वापरला. दुसरा एकदा पहा, हा इथे हा एक तयार झाला, हायड्रोजनने ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन हा इथे वापरला. इथे आपण डॉटमध्ये इथे पाहू शकतो, ठपक्यामध्ये पाहू शकतो. तर आता ऑक्सिजन काय करेल, हे दोन्ही हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन शेअर करेल. मग आता तिसरं वर्तुळ आपल्याला इथे काढावं लागेल. आता पहा ऑक्सिजनला 8 इलेक्ट्रॉन भेटले, त्यामुळे तो कसा झाला, स्थायी झाला इथे. मग आता ही पद्धत कोणती झाली, इलेक्ट्रॉन ठपका पद्धत झाली आहे. आता दुसरी कोणती आहे, रेषा संरचना. दुसरी कोणती आहे, रेषा संरचना पद्धत आहे. या पद्धतीत काय आहे पहा, स्ट्रक्चर राईट डाऊन करायचं, ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन, मध्ये रेष द्यायची आहे, मध्ये रेष द्यायची आहे. आणि याच्यामध्ये जे ऑक्सिजनकडे जे इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे किती राहतील, 4, म्हणजे 1 2 3 4. बाकीचे कुठे यूज झालेत, या रेषेमध्ये यूज झालेले आहेत. तर ही इलेक्ट्रॉन ठपका पद्धत आहे. आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 अमोनिया तुम्हाला काढायला जमेल. तर अमोनियाचं रेणुसूत्र काय आहे, त्याची इलेक्ट्रॉन ठपका पद्धत काय आहे आणि रेषा संरचना काय आहे, याचं स्ट्रक्चर मला कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. आता त्यानंतर पुढे आपल्याला सगळ्यात इंटरेस्टिंग पॉईंट इथे आपण स्टडी करणार आहोत. तो पॉईंट असेल कार्बन एक आगळा वेगळा मूलद्रव्य आहे. पुढे आपण काय पाहणार आहोत, कार्बन. मग कार्बन एक आगळा वेगळा मूलद्रव्य का आहे ते पाहूयात. तर त्याआधी आपल्याला इथे मिथेनची एक संरचना दिलेली आहे, दोन्ही पद्धती दिलेल्या आहेत, इलेक्ट्रॉन ठपका पद्धत पण दिलेली आहे आणि मिथेनची रेषा संरचना दिलेली आहे. मग सिमिलर याच्या आधी जे उदाहरणं आपण पाहिले ते, मग इथे तुम्हाला काय दिसेल पहा, पहिल्यांदा जर कधी बघितलं, हा कार्बन ॲटम आहे, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कन्फ्युरेशन काय आहे, 2,4, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, म्हणजे इथे पहिल्या कक्षेमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन दिसतील. दुसऱ्या कक्षेमध्ये 4, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स इथे दिसतील दुसऱ्या कक्षेमध्ये. आता याच्यामध्ये बी काय केलं आहे, 4 हायड्रोजनचे अणू व 1 कार्बनचा अणू याच्यामध्ये सहसंयोज बंध तयार होतो. दोघांनी एकमेकांचे इलेक्ट्रॉन शेअर केले, हे इथे दाखवलेलं आहे. याच्या आधी आपण इथे बघितलेलं आहे, उदाहरणे आपण सॉल्व करून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये हे पहा, हे जे शेअरिंग करून झालं आहे, इलेक्ट्रॉन वापरून जे झालेले आहेत, आता कार्बनकडे आलेत 8 इलेक्ट्रॉन, हायड्रोजनही इथे सॅटिस्फाईड झालेलं आहे. आणि शेवटची जी पद्धत आहे ही रेषा संरचना. आता सगळे इलेक्ट्रॉन यूज झाले, त्यामुळे ती लोन पेअर याच्यावरती काही येणार नाही. एकदम सोप्या पद्धती आहेत ह्या. आता पुढचा जो पॉईंट आहे, आत्ता याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं कार्बन एक आगळं वेगळं मूलद्रव्य का आहे, ते आपण इथे पाहणार आहोत. एकदम इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा, व्यवस्थित लक्ष द्या. कोणतं आहे, कार्बन एक आगळं वेगळं मूलद्रव्य. कार्बन वर्साटाईल इलेमेंट असंही आपण त्याला म्हणतो. काय आहे, कार्बन अ वर्साटाईल इलेमेंट. मग नक्की याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण ते इथे आधी पाहूयात. आता ह्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला समजलं पाहिजे, एक तुम्हाला मिथेनचे रेणूचे प्ररूपे इथे दिलेली आहेत. म्हणजे मिथेनचं आधी तुम्हाला सांगतो, हा कार्बन असेल, हा इथे हायड्रोजन, इथे CH4चं एक्झाम्पल घेतलं आहे. कोणतं एक्झाम्पल घेतलं आहे, CH4चं. तर कार्बन ॲटम एक आहे, हायड्रोजन किती आहेत, 4. हा पहिला इथे राईट डाऊन केला, हा दुसरा इथे राईट डाऊन केला, हा तिसरा इथे राईट डाऊन केला आणि हा एक चौथा इथे राईट डाऊन केला. तर आता ही जी जॉमेट्री झाली, एक 3 डायमेन्शनल जॉमेट्री झाली, 3D स्ट्रक्चर आहे. कारण की एक कुठे जाईल, एक बॅक साईडला जाईल, एक पाठीमागे जाईल. 3 असतील समजा, असं स्ट्रक्चर असतं CH3, तर आपल्याला आपल्या पेपरवरती राईट डाऊन केलं असतं, आपल्या ब्लॅकबोर्डवरती आपण राईट डाऊन करू शकतो. पण चौथा कुठे दाखवणार, मग चौथा जाईल कुठे, बॅक साईडला जाईल. चौथा कुठे जाईल, बॅक साईडला. एक कुठे येईल, फ्रंट साईडला. मग हे जे स्वरूप आहे याला 3 डायमेन्शनल स्वरूप आपण म्हणतो. काय म्हणतो याला आपण इथे, 3 डायमेन्शनल स्वरूप. आता काय काय याच्यामध्ये वैशिष्ट्ये आहेत या कार्बन आगळ्या वेगळ्या मूलद्रव्यामध्ये, ते आपण इथे पाहूयात. पहिल्यांदा आपण पाहूयात, याच्या आधी आपण बघितलेला आहे हा कार्बन. कार्बन कोणता बंध तयार करतो, तर कार्बन इतर मूलद्रव्यांपर्यंत कार्बनही काय तयार करतो,
सहसंयुज बंध तयार करतो. कार्बन काय तयार करतो? सहसंयुज बंध तयार करतो. आपण याच्या आधी काय पाहिलेलं आहे? मिथेनची संरचना आपण याच्या आधी पाहिलेली आहे. मिथेनची संरचना याच्या आधी आपण पाहिलेली आहे. तरी पण या कार्बनमध्ये वेगळं काय आहे ते पाहूयात. आता दुसऱ्या याच्यामध्ये पॉईंट कोणता येईल? संयुगे. दुसरा पॉईंट कोणता येईल यामध्ये? संयुगे. तर कार्बन असं इलेमेंट आहे, कार्बन असं मूलद्रव्य आहे, कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या प्रचंड आहे. कार्बनपासून जी संयुगे बनतात या संयुगांची संख्या प्रचंड आहे. म्हणजे कार्बन खूप इलेमेंट, खूप कंपाऊंड तयार करू शकतो. आता यामध्ये जर आपण बघितलं, धातू व काच वगळता, काय सांगतोय मी पहा, धातू व काच वगळता इतर सर्व जे कंपाऊंड आहेत ते कार्बनपासूनच बनलेले आहे असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजे कार्बन आपण या सगळीकडे पाहतोच, पण धातू व काच वगळली तर इतर सर्व वस्तू ज्या आहेत त्या कार्बनपासून बनलेल्या आहेत. कार्बनचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे. कार्बनचा खूप इम्पॉर्टंट रोल आपल्याला इथे दिलेला आहे. आता सजीव सृष्टीमध्ये काय आहे कार्बनचं ते आपण इथे पाहूयात. पुढे पॉईंट असेल याच्यामध्ये सजीव सृष्टी. पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपली जी सृष्टी आहे ही कार्बनपासून बनलेली आहे. आपली जी सृष्टी आहे ही कार्बनपासून बनलेली आहे. आपलं शरीरही जर कधी बघितलं तर आपलं शरीरही कशापासून बनलेलं आहे? कार्बनपासून बनलेलं आहे. आपण काय पाहिलं होतं? ही जी सजीव सृष्टी जी आहे ही कार्बनपासून बनलेली आहे. कार्बनचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आपलं शरीर जर कधी बघितलं, आपलं शरीरही कार्बननेच बनलेलं आहे. आता कार्बन जर कधी आपण बघितला, कार्बनपासून आपण पाहिलं होतं हा मिथेन तयार झाला, CH4. कार्बनपासून काय तयार झाला? मिथेन तयार झाला. मिथेनसारख्या लहान रेणूपासून, मिथेनसारख्या हा जो लहान रेणू आहे रेणूपासून, तर पुढे आपण बघितलं मिथेन ते DNA. मिथेन हा लहान रेणू आहे, DNA हा प्रचंड मोठा रेणू आहे. तर हाही कशापासून बनलेला आहे? कार्बनपासूनच बनलेला आहे. हाही कशापासून बनलेला आहे? कार्बनपासून बनलेला आहे. आपण कार्बनची व्याप्ती जर कधी बघितली, कार्बनची व्याप्ती जर कधी आपण बघितली तर कार्बनच्या संयुगांची, रेणू वस्तुमानांची व्याप्ती जर कधी बघितली तर ती आहे 10⁻12 इथपर्यंत त्याची व्याप्ती आहे. म्हणजेच काय? कार्बनचे अणू जे आहे ते एकत्र येतात. काय एकत्र येतात? कार्बनचे अणू. कार्बनचे अणू एकत्र येतात आणि त्यापासून काय तयार करतात? ते रेणू तयार करतात. काय तयार करतात? रेणू तयार करतात. मग असे कार्बनमध्ये कोणते कोणते गुणधर्म आहे, कोणते कोणते वैशिष्ट्य आहे ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर त्यामध्ये आहे कॅटायनेशन पॉवर, शृंखला बंधन शक्ती आपण त्याला म्हणतो, तेही आपण पुढे पाहणार आहोत. तर त्याआधी काय दिलेलं आहे पहा. कार्बनचं एवढं इम्पॉर्टंट काय आहे ते पहा. आज मितीत जर कधी आपण बघितलं, कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या जर कधी बघितली तर ती किती? दशलक्ष आहे. ही संख्या इतर सर्व मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या संयुगांची एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे. कार्बनच्या संयुगांच्या रेणुवस्तुमानांचे व्याप्तीचे मान 10⁻1 to 10⁻12 आहे. हे आपण बघितलेलं आहे आत्ता. तर पुढे याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात. आता सगळ्यांचं लक्ष असेल इथे. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती कोणती आहे ते पहा. तर यामध्ये अ म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये आहे श्रृंखला बंधन शक्ती. श्रृंखला बंधन शक्ती याला म्हणतो आपण कॅटायनेशन पॉवर. आता श्रृंखला बंधन शक्ती म्हणजे काय आहे? कार्बन काय करतो? दुसऱ्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. कार्बन काय करतो? दुसऱ्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार करतो. सहसंयुज बंध तयार करतो. ही त्याची अद्वितीय क्षमता आहे. म्हणजे कार्बन आता एक चेन फॉर्म करतो असंही म्हणायला हरकत नाही. ही पहा, कार्बन दुसऱ्या अणूबरोबर कनेक्ट झाला अशी तो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन फॉर्म करू शकतो. कार्बन काय तयार करू शकतो? एक लांब अशी चेन तयार करू शकतो. मग ही जी पॉवर आहे याला म्हणतो आपण कॅटायनेशन पॉवर. मग कार्बनच्या ज्या अणूंच्या शृंखला असतात, कार्बनच्या ज्या चेन असतात, मग ही कार्बनची शृंखला मुक्त शृंखला बी असते. कोणती शृंखला असते? ही मुक्त शृंखला. आता बरेच जण म्हणतील मुक्त शृंखला म्हणजे काय? अशी लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ॲबिलिटी असते याची, तो कुठपर्यंतही फॉर्म करू शकतो. 1000 कार्बन ॲटमपर्यंत तो फॉर्म करू शकतो.
आता दुसरी एक जी शृंखला असते ही शृंखला असते बद्ध शृंखला. दुसरी शृंखला कोणती असते? बद्ध शृंखला. आता बद्ध शृंखला म्हणजे काय? तर त्याला म्हणतो आपण क्लोज चेन म्हणतो. म्हणजे असं बेन्झीन जर कधी बघितलं तुम्ही, काय आहे? क्लोज आहे ना, म्हणजे ही त्याची क्षमता आहे. मग ही जी क्षमता आहे कार्बनची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन फॉर्म करण्याची, मुक्त शृंखला फॉर्म करण्याची, बद्ध शृंखला फॉर्म करण्याची. आणि यामध्ये प्लस पॉईंट काय होतं माहिती आहे? दोन कार्बनच्या ॲटममध्ये आपण बघितलं तर सहसंयुज बंध असतो. कोणता बंध असतो? सहसंयुज बंध. हे खूप वेळा झालेलं आहे. ह्यामध्ये जे सहसंयुज बंध आहे, ह्या सहसंयुज बंधामुळे याच्यावरती हा उदासीन असतो, याच्यावरती कोणताही चार्ज नसतो, त्यामुळे हा स्थायी असतो, हा स्टेबल असतो. कसा असतो? हा तिथे स्टेबल असतो. त्यामुळे हा काय करू शकतो? ह्या चेन ज्या आहेत बनवू शकतो. मग त्या कोणत्या कोणत्या चेन बनवू शकतो ते आपण पुढे पाहूयात. तर आत्ता कार्बनच्या चेन कोणत्या कोणत्या आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सेकंड पॉईंट दिलेला आहे, तो आपण इथे पाहूयात. तर कार्बनमध्ये आपण बघितलं आहे एकेरी बंध आहेत. कोणते बंध आहेत? एकेरी बंध. त्यानंतर दुहेरी बंध, त्यानंतर तिहेरी बंध आहेत. त्याला म्हणतो आपण सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड. म्हणजे या कार्बनमध्ये जर कधी आपण बघितलं, दोन कार्बनमध्ये हा एक एकेरी बंधही तयार करू शकतो किंवा बहुबंधही तिथे तो तयार करू शकतो. ही जी क्षमता आहे त्यामुळे काय झाली आहे? कार्बनच्या संयुगांची संख्या प्रचंड वाढली. म्हणजे इथे पहा, जर कधी कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल, म्हणजे उदाहरण जर कधी आपण बघितलं तर इथेनचं उदाहरण आहे. हा CH3, हा CH3, हा झाला याच्यामध्ये सिंगल बॉन्ड झाला, एकेरी बंध झाला. मग यामध्ये दुसरा असा असेल CH2 डबल बॉन्ड CH2, इथेन हा झाला इथिन. त्यानंतर कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आला, म्हणजे तिहेरी बंध आला. आता हे जे बंध आहेत यामुळे काय झालं आहे? कार्बनची जी संयुगे आहे यांची संख्या खूप वाढलेली आहेत. मग कार्बनचे ते हायड्रोकार्बन्स आपण याला म्हणतो. मग अल्केन आणि अल्काईन. फर्स्ट जर कधी बघितला याचं नाव आहे अल्केन, सेकंड जर कधी पाहिलं याचं इथे दिलेलं आहे अल्कीन, आणि तिसरा जो दिलेला आहे याचं नाव आहे अल्काईन. म्हणजे कार्बनमध्ये जी क्षमता आहे एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध, त्यामुळे कार्बनच्या अणूंची कार्बनची संयुगे आहे ती प्रचंड वाढलेली आहे. आणि तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कोणता? तर कार्बन कसा आहे? हा कार्बन आहे चतुर्संयुजी. आता बरेच जण म्हणते चतुर्संयुजी म्हणजे काय? तर कार्बनची जी व्हॅलन्सी आहे, कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे. हे आपण बघितलेलं आहे. मग कार्बन काय करू शकतो? 4 इतर अणूंशी तो बंध तयार करू शकतो. म्हणजे आता उदाहरणच आपण पाहूयात. आता मी एक उदाहरण घेतलं इथे, हा CH4 घेतला, हा मिथेन आहे, बरोबर? तर हा मिथेन आपण असा लिहू शकतो, पहा CH आणि इथे हा H. तर हा हायड्रोजनच्या ऐवजी आपण असं घेतलं, हा CH3, इथे हा H, इथे हा दुसरा H, हा तिसरा H, इथे हा चौथा H. म्हणजे संयुगे काय झालं? याचं नाव बदलणार, म्हणजे संयुगांमध्ये काय होणार? वाढ होणार. आणि चतुर्संयुजी असल्यामुळे हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो, सहसंयुज बंध हा तयार करू शकतो. दुसरं जर कधी बघितलं आपण, आता इथे हा C, हा इथे हा H, हा इथे Cl, हा इथे हा Cl. म्हणजे दुसऱ्या, हा चतुर्संयुजी असल्यामुळे दुसऱ्या अणूंबरोबर काय करू शकतो? बंध तयार करू शकतो. त्यामुळे अनेक संयुगे तयार होतात. मग आपण पुढे जर कधी बघितलं, हा C, आता इथे घेतला Cl, हा Cl, हा H आणि इथे हा Cl, हा तिसरा संयुग तयार झाला. आणि सगळ्यात शेवटी काय होईल? हे 4ही हायड्रोजन निघून जातील. म्हणजे हा ऑक्सिजन बरोबर सहसंयुज बंध तयार करू शकतो, नायट्रोजन बरोबर करू शकतो, सल्फर बरोबर करू शकतो, फॉस्फरस बरोबर हा सहसंयुज बंध तयार करू शकतो. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने हे जी संयुगे आहेत तयार होतात. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो आहे समघटकता म्हणजे आयसोमेरिझम. त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू.